लहानपणी शाळेत असताना आम्ही संस्कार घेत असताना ज्या शाळेमध्ये आपल्याला शैक्षणिक संस्कार झाले आणि शिक्षणाचे संस्कार झाले, त्या माध्यमातून मी एक हवाला देऊन माझ्या या प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करणार आहे। त्याच्यामुळे सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जी प्रतिज्ञा आम्हाला शाळेत असताना संस्कार झालेले आहेत, त्या संस्काराचा हवाला देऊन मी इकडच्या जे स्थानिक आमदार आहेत त्यांना मी ह्या माध्यमातून तो हवाला दिलेला आहे। त्याच्यामुळे ते कुठल्या शाळेत शिकले आहेत, त्यांच्यावर कुठले संस्कार झालेले आहेत ही मला कल्पना नाही आहे, तिची मला माहिती नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही ज्या शाळेत शिकलो, मी ज्या शाळेत शिकलेलो आहे ते संस्कार मला या ठिकाणी मिळालेले आहेत। मग ह्याचाच हवाला घेऊन मी माझा जो इलेक्शनचा मुद्दा असेल किंवा ज्या निवडणुकीचा मुद्दा घेऊन मी आलेलो आहे तो माझा एकतेचा मुद्दा आहे। म्हणून आता ही जी लढाई आहे ती लढाई माझी फक्त आणि फक्त एकता, जी आपली देशाची एकता टिकून राहण्यासाठी जे काही करायला पाहिजे होतं ते एकताच्या माध्यमातून करण्यासाठी मी या ठिकाणी ठाम उभा आहे आणि सर निश्चितपणाने मी लढणार आहे आणि जिंकणार आहे। त्याचप्रमाणे आता प्रचार चालू झाल्यानंतर संपूर्ण विधानसभा आमच्या क्षेत्रामध्ये मी गावोगावी जातोय, आमच्या मोहल्ल्यांमध्ये जातोय, संपूर्ण वाडीवाडीमध्ये फिरतोय। तर आमच्याच समाजाचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा मला विविध लोकांचा अगदी पूर्णपणे पाठिंबा मिळत आहे। त्याच्यामुळे मी स्वतःला म्हणजे मी स्वप्नात आहे की काय म्हणून मी असा कधी कधी चिमटा काढून घेतो की इतका भरभरून मला पाठिंबा मिळतोय, ते कुठेतरी मी माझा एकताचा आवाज या ठिकाणी उठवलेला आहे, त्या माध्यमातूनच मला हा मिळालेला आहे। म्हणून मला ते स्वप्न पडतं, म्हणजे स्वप्नात आहे की काय चालता चालता असं पण मला ते कधी कधी वाटतंय। त्याच्यामुळे मी चिमटा काढून घेतो। कडवट हिंदुस्थानी आहे, प्रथम पक्का कडवट हिंदुस्थानी। त्यामुळे कसं आहे की ही लढाई जिंकताना माझ्या जीवाचं किंवा माझ्या कुठल्याही माझ्या कार्यकर्त्याचं जे काय बरं वाईट किंवा त्यांच्यावर काय हल्ला झाला किंवा त्यांच्यावर कुठले परिणाम झाले तर आम्हाला त्याची कसलीच पर्वा नाहीये, कारण काय की आम्ही एकता टिकवण्यासाठी देशाची जी मलिन ह्या विधानसभेची माध्यमातून करण्याची प्रतिमा जी आहे ती ज्याने चालू केलेली आहे या ठिकाणीहूनच आम्ही ती एकता देशाची टिकवण्याचा आम्ही जो म्हणजे एक काम चालू केलेलं आहे, आपल्या क्षेत्रातून ते काम चालू झाले देशाचं, ह्याचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे। आणि ही लढाई लढताना काही घडो कुठल्याही प्रसंगाला आम्ही घाबरणार नाही, त्यांच्या कुठल्याही धमक्यांना असेल किंवा त्यांच्या कुठल्याही ताकदीला आम्ही घाबरणार नाही आणि आम्ही लढणार। या लढाईमध्ये काही बरं वाईट झालं तरी आम्ही शहीद असा आमचा होऊन जाईल सर। त्याच्यामुळे हा एक आमचा मुद्दा। प्रेसमध्ये सर मी सांगितलं होतं, माझा विषय संपवला होता मी की कोणी कोणाला उभं केलंय। मी आता त्याच मुद्द्यावर आलोय की कोणी कोणाला उभं केलंय। आता मी प्रचार करत असताना मी ज्या ठिकाणी प्रचाराला जातो त्या ठिकाणचे आमचे बांधव विचारतात मला कि नवाज भाई, जो सामने वाले उम्मीदवार है संदेश पारकर, वो है, उनके कार्यकर्ता है, उनके लोग हैं, गांव के जो भी है, हमारे पास आते हैं और हमको बताते हैं कि संदेश पारकर ने हमको कहा है कि नवाज खानी को नीतीश राणे ने खड़ा किया है, तो ये क्या है? ऐसा मुझे सवाल सब लोग उठाते सर। तो उसका मैं आपको बताया था लास्ट टाइम में कि आने वाले 10 तारीख को मैं आपको जो बताऊंगा तो वो उसमें से आपको सब चीजें सामने आ जाएंगी। तो सर मैं बताना चाहूंगा आपको कि संदेश पारकर जी का 1,30,00,000 रुपए सारस्वत बैंक का कर्जा था। वो कर्जा
किसने चुकाया? नीतीश राणे ने चुकाया कि और किसी ने चुकाया? ये उन्होंने मुझे आने वाले 15 तारीख तक मुझे बताना है। उनका फैमिली का कर्जा था 1 करोड़ 30 लाख रुपए। जब उन्होंने कर्जा अदा किया, पेड किया, तब जाके उनका फॉर्म वैलिड हुआ। तो इतने जल्दबाजी में, इतने तत्काल में उनका कर्जा कैसा नील हुआ? और पैसा नीतीश राणे ने दिया नहीं है तो किसने दिया है? उन्होंने आने वाले 15 तारीख को ये हमको मुझे बताना है, नहीं तो 15 तारीख को मैं आपको पुरावा के साथ में, पूरे स्टेटमेंट के साथ में आपको सर मैं बताऊंगा। और एक बार कहना चाहूंगा कि आने वाले 15 तारीख तक संदेश पारकर जी ने बताना है कि 1 करोड़ 30 लाख रुपए लोन उन्होंने जो तत्काल में अदा किया, पेड किया, उनको नीतीश राणे ने दिया है, नहीं तो किसने दिया है? उन्होंने साफ करना है। पूरे विधानसभा क्षेत्र के लोगों के सामने आके उन्होंने बताना है। और जो हमारा संशय है, बार बार मैं आपको बताना चाह रहा हूं, जो संशय है कि नीतीश राणे ने संदेश पारकर जी को खड़ा किया है, तो वो संशय किधर तो सच होने जा रहा है। इसलिए मैं सर पहले से आपको बता रहा हूं, ये दोनों की मिली भगत है, दोनों लोगों के साथ खिलवाड़ कर रहे हैं। इसके लिए मैं बार बार मेरा स्लोगन बता रहा हूं आपको कि संदेश पारकर को वोट करना, संदेश पारकर जी को वोट करना मतलब नीतीश राणे को वोट करना। कल अगर संदेश पारकर चुन के आते हैं, जीत के आते हैं, तो वो बीजेपी में जाने वाले हैं। कल अगर सरकार बनाने का वक्त आने वाला है तो चर्चा, मैं पहले ही आपको बता चुका हूं कि ऐसी चर्चा भी चल रही है कि बीजेपी के साथ में गठबंधन उनका होने जा रहा है और उनका सरकार बैठ रहा है। तो क्या आप इस तरह से, संदेश पारकर जी आपको अधिकार है हमारे लोगों के साथ में, हमारे धर्म के साथ में और आपके लोगों के साथ में ऐसा गलत प्रचार करके चुन के आना। आप लड़िए, संविधान से सबको लड़ने का अधिकार है। आप क्लियर कट आपका विजन लेके चलिए। आप ऐसी गलत तरीके से गलत प्रचार प्रसार करके आप नहीं चुन के जा सकते। हम लड़ रहे हैं, मैं लड़ रहा हूं, मैं एकता के लिए लड़ रहा हूं, मैं देश के लिए लड़ रहा हूं। सब लोग जो एकता से इधर डटे हुए हैं, खड़े हुए हैं, वैसे ही अखंडता इस देश की कायम रहनी चाहिए, कायम रहेगी और हमारे मरे दम तक, आखिरी सांस तक ये एकता के लिए हम लड़ेंगे। मैं पहले ही बता चुका हूं, राजनीति ये मेरा क्षेत्र नहीं है। मेरा क्षेत्र व्यवसाय है। ये राजनीति से मेरा घर चलता नहीं है। मेरा व्यवसाय है, व्यवसाय से मेरा घर चलता है। मैं ये लोगों के जैसा सेटलमेंट हो या आमदार की इधर 5% की कमीशन चल रहा है कॉन्ट्रैक्टरों के साथ, उस पे मेरा घर चलता नहीं है। तो दोनों को बताना चाह रहा हूं, लड़का आमदार हो या सेटलमेंट आमदार हो, आपको बताना जा रहा हूं कि ना तो आपकी इधर एकता में दरार पैदा करने में मैं आपको कामयाब करने दूंगा, ना ही संदेश पारकर जी को इधर लोगों को फुसलाकर वोट लेने की इधर कोशिश करने उनको दूंगा। इधर इतिहास रचेगा, इधर एकता की जीत होगी। जो तिरंगा हमारा लहरा रहा है उसी की जीत होगी। और एक बार मैं आपके सामने सर क्लियर कट करना चाहता हूं, दोबारा करना चाहता हूं, अगर 15 तारीख तक उन्होंने उनका स्टेटमेंट नहीं दिया, उन्होंने क्लियर नहीं किया, तो इस जनता को मैं पूरी तरह से प्रूफ के साथ में आपको बता दूंगा कि 1 करोड़ 30 लाख रुपए जो कर्जा था सारस्वत बैंक का, किसने नील किया, किसने अदा किया, तब जाके उनको चुनाव लड़ने का उनको मौका मिल गया। आमच्या जे हितचिंतक आहेत, माझे मित्र, माझा परिवार,
सर्व आमचे बांधव जे मला साथ देत आहेत ह्या आता निवडणुकीमध्ये एकताच्या मुद्द्याला, तर दोघांच्या पायातली वाळू तर सरकलेली आहे इकडून, तर त्यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते असतील दोघांचेही, तर त्यांच्याकडनं मला हे धमक्यांचे फोन येत आहेत रात्री अपरात्री, आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काल आमची गाडी फोडलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या जे रनिंगमध्ये गाड्या असतात त्या अडवून आम्हाला मारण्याचा सुद्धा प्रयत्न काल झाला. त्या मी कळवलेला आहे संबंधितांना, त्या संदर्भात सुद्धा संबंधित कार्यवाही करतील. म्हणून मी आणखीन एकदा तुम्हाला सांगू शकतो सर की या ठिकाणी त्यांना जो रिपोर्ट आतून जातो संबंधित खात्याकडून की नवाज भाई आज 2 नंबरवरती आहेत, येणाऱ्या 8 दिवसामध्ये ते 1 नंबरवरती जातील, त्याच्यामुळे दोघांची हवा सरकलेली आहे. रात्री त्यांना झोप लागणं बंद झालेलं आहे. म्हणून दोघांनाही सांगतो की एकात्मितेला जी प्रतिज्ञा मी आता घेतली त्या प्रतिज्ञेला मान ठेवून मला सपोर्ट करावा आणि एकात्मिता घेऊन आपण पुढे चालू. त्याचप्रमाणे संदेशजी पारकर यांना मी सांगेन की तुम्हाला 1,30,00,000 रुपये तत्कालमध्ये तुम्ही जे लोन पेड केलेलं आहे ते नितेश राणेने दिला नाही तर कोणी दिलं. थँक्यू सर. माझी तरुणाच्या मनातलं मला निशाणी मिळालेली आहे. तर ह्या बॅटच्या माध्यमातून समोरच्या दोन्ही बॉलरने गुगली टाकावी, एकाने यॉर्कर टाकावा. 6 चेंडूमध्ये 6 षटकार हे बसणार आहेत हे त्यांना सुद्धा समजलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं असं मला म्हणजे समजते माझ्या सूत्रांकडून की दोघेही झोपत नाहीत रात्री. त्याच्यामुळे जरा मी म्हणजे अति खुश आहे. एवढं खुश व्हायला नको पण अतिच खुश आहे.